ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गुंतवणुकीतून यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी सर्वात पहिली पायरी असते ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड. परंतु मित्रांनो, उत्तम कंपनीची निवड करण्यासाठी आपल्याला हव्या असलेल्या कंपनीचा 5,500 कंपन्यातून अभ्यास करून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे हे ठरवावे लागते. म्हणजेच काय तर कोणतीही कंपनी म्हणजे आपल्याला जे हवे असेल ते कंपनीचा अभ्यास न करता त्याच्यात रक्कम गुंतवली तर तोटा होण्याचा संभवच अधिक असतो. म्हणजे थोडक्यात काय तर कोणत्याही कंपनीचा अभ्यास करूनच त्यात गुंतवणूक करायची असते. तर मित्रांनो, परंतु सर्वच बंधू भगिनींना त्या कंपनीचा अभ्यास करण्यासाठी वेळ मिळेलच असे नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओत काय असतं, त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असतो. म्हणजे थोडक्यात काय तर आपल्या चॅनलवरील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ पाहिल्यास आपल्या बंधू भगिनींना सध्या त्या कंपनीत रक्कम गुंतवावी की न गुंतवावे व का गुंतवावी किंवा का न गुंतवावी याचा एक आत्मविश्वास प्राप्त होतो. तर मित्रांनो, आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेल्या सुमारे 19 नंबरची कंपनी असलेल्या अल्ट्राटेक सिमेंट ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवणार आहोत. तर तो व्हिडिओ संपूर्ण पहा किंवा ऐका ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6 मुद्दे पाहणे गरजेचे असते. परंतु ते 6 मुद्दे पाहण्याच्या अगोदर सर्वात पहिला एक कॉमन मुद्दा बघणे गरजेचे असते. तो म्हणजे काय तर एकूण मार्केटची स्थिती. मित्रांनो, आपण शेअर बाजार अभ्यासक्रम ह्या सदरात पाहिलेला आहे की आपल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक आहे निफ्टी निर्देशांक आणि निफ्टी निर्देशांकात आपल्या राष्ट्रीय शेअर बाजारातील विविध क्षेत्रातल्या टॉपच्या 50 कंपन्या असतात. तर मित्रांनो, त्या 50 कंपन्यांच्या कालच्या किमतीच्या तुलनेत आजचा निर्देशांक ठरत असतो. म्हणजे त्या कंपनीच्या किमतीची सरासरी म्हणजे निर्देशांक असतो. तर मित्रांनो, आज दिनांक आहे 16 फेब्रुवारी 2026 आणि आज आपला निफ्टी निर्देशांक 25,682 या अंकावर क्लोज झालेला आहे. म्हणजे आणि मित्रांनो, निफ्टी निर्देशांकाचा 52वी हाय अंक जर बघितला तर तो होता 26,373. म्हणजे थोडक्यात काय तर आज आपला निर्देशांक म्हणजे निफ्टी निर्देशांक हा 52वी हायपासून सुमारे 691 अंकांनी खाली आहे. म्हणजेच काय तर आपलं एकूण मार्केट जे आहे ते 52वी हायपासून सध्या सुमारे 2.62% इतकं खाली आहे. म्हणजे आत्ता सध्या आपलं मार्केट हे 52वी हायच्या आसपास आहे. म्हणजे एकूण मार्केट हे सध्या महाग आहे. म्हणजेच 2.62% फक्त हायपासून खाली आहे. तर मित्रांनो, आता आपण अल्ट्राटेक सिमेंट ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहू. तर मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात पहिला मुद्दा पाहणे गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे अल्ट्राटेक सिमेंट आणि अल्ट्राटेक सिमेंट ही कंपनी मित्रांनो सिमेंट सेक्टरमधील आहे. आणि अल्ट्राटेक कंपनी म्हणजे अल्ट्राटेक सिमेंट ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत अंबुजा सिमेंट, श्री सिमेंट, तसेच मित्रांनो JK सिमेंट, दालमिया भारत, ACC, रॅमको सिमेंट, JSW सिमेंट,
इंडिया सिमेंट, नुतोको विस्टन विस्टा. तर मित्रांनो, आत्ताच आपण अल्ट्राटेक सिमेंट ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्यांची नावे पाहिली. तसेच मित्रांनो, अजूनही भरपूर स्पर्धक कंपनी आहेत. यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा तुम्हाला व्हिडिओ हवा असेल किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजे काय, तर चालू किंमत. मित्रांनो, चालू किंमत म्हणजे काय, तर आज दिनांक आहे 16 फेब्रुवारी 2026 आणि आज अल्ट्राटेक सिमेंट ह्या कंपनीचा एक शेअर्स 12,981 रुपये ह्या किमतीला क्लोज झालेला आहे. म्हणजेच आजची त्याची किंमत आहे 12,981 रुपये. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची 52वी हाय व 52वी क्लो किंमत. मित्रांनो, 52वी हाय 52वी क्लो म्हणजे काय, तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर त्या शेअरची 52वी म्हणजे सुमारे 13 महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो 52वी हाय, व 13 महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो 52वी क्लो. तर मित्रांनो, अल्ट्राटेक सिमेंट ह्या कंपनीच्या शेअरची 52वी हाय किंमत जर बघितली तर ती होती 13,110 रुपये आणि 52वी क्लो किंमत जर बघितली तर ती होती 10,047 रुपये. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्ष मागं गेल्यास अल्ट्राटेक सिमेंट ह्या कंपनीचा एक शेअर्स 9,250 रुपयाला मिळत होता. किमतीच्या बाबतीत असेच 5 वर्ष मागं गेल्यास 5 वर्षातील कमीत कमी किंमत पाहिल्यास ह्या कंपनीचा शेअर्स 5,157 रुपयाला मिळत होता. किमतीच्या बाबतीत असेच 10 वर्ष मागं गेल्यास 10 वर्षातील कमीत कमी किंमत पाहिल्यास अल्ट्राटेक सिमेंट ह्या कंपनीचा एक शेअर्स 2,690 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल. मार्केट कॅपिटल म्हणजे काय, तर बाजार भांडवल. मित्रांनो, आज दिनांक आहे 16 फेब्रुवारी 2026 आणि आज अल्ट्राटेक सिमेंट ह्या कंपनीचं मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल आहे 3,82,523 करोड रुपये. म्हणजेच काय, तर ह्या कंपनीचे शेअर बाजारातले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत होईल 3,82,523 करोड रुपये. आणि मित्रांनो, मार्केट कॅपिटलनुसार ही कंपनी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील सुमारे 19 नंबरची कंपनी आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 5वा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा बघणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे व तो किती झाला आहे हे पाहणे. तर मित्रांनो, अल्ट्राटेक सिमेंट ह्या कंपनीला 2025 साली 6,050 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. 2024 साली 6,981 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2023 साली 5,069 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2022 साली 7,265 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2021 साली 5,316 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता. तर मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात 6वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय, तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत, तर समजा आपण हा कंपनीचा शेअर्स घ्यायचा आहे म्हणजे आपण त्या कंपनीचा तेवढ्या भागाचा मालक व्हायचं आहे. परंतु मित्रांनो, त्या कंपनीचे सध्या म्हणजे आपण शेअर्स घ्यायच्या अगोदर ऑलरेडी कोणते कोणते घटक किती टक्के मालक आहेत हे पाहणे गरजेचे असते. त्यालाच त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न पाहणे असं म्हणतात. तर मित्रांनो, अल्ट्राटेक सिमेंट ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सध्या सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. तर त्यांचा हिस्सा अल्ट्राटेक सिमेंट ह्या कंपनीत सुमारे 59.28% आहे.
पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक बघितले तर ते आहे DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था. तर ह्यामध्ये कोण कोण येतं? ह्यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा अल्ट्राटेक ह्या कंपनीत 17.50% आहे. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत FII म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था. तर त्यांचा हिस्सा या कंपनीत सुमारे 14.93% आहे. तर मित्रांनो आत्ताच आपण अल्ट्राटेक सिमेंट ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर ह्या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 1 मित्रांनो, अल्ट्राटेक सिमेंट ह्या कंपनीला 2021 साली 5,316 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. तोच नेट प्रॉफिट 2022 साली 7,265 करोड झाला. 2023 साली 5,069 करोड झाला म्हणजे थोडा कमी झाला. म्हणजे 2022च्या तुलनेत 2023ला नेट प्रॉफिट कमी झाला. 2024ला परत नेट प्रॉफिट वाढला. परत 2024च्या तुलनेत 2025 साली 6,050 करोड म्हणजे 2024पेक्षा 2025 साली ह्या कंपनीला नेट प्रॉफिट थोडा कमी झाला. म्हणजेच काय, तर ह्या कंपनीला नेट प्रॉफिट होतोय ही सर्वात जमेची बाजू आहे, परंतु तो नेट प्रॉफिट जो होतोय त्यात सातत्य कमी आहे. म्हणजेच कसं आहे, तर नेट प्रॉफिटमध्ये जी ग्रोथ आवश्यक असती ती थोडी कमी वाटत आहे. पण ओव्हरऑल जर बघितलं तर ही कंपनी सतत नेट प्रॉफिटमध्ये आहे, ही अत्यंत जमेची बाजू आहे. त्यामुळेच ह्या कंपनीचा शेअर्स जो 2 वर्षापूर्वी 9,250 रुपयाला मिळत होता, 5 वर्षापूर्वी 5,157 रुपयाला मिळत होता, 10 वर्षापूर्वी 2,690 रुपयाला मिळत होता, तोच अल्ट्राटेक सिमेंट ह्या कंपनीचा एक शेअर सध्या करंट व्हॅल्यूला 12,981 रुपयाला मिळत आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर ह्या कंपनीनं 2 वर्षापूर्वी गुंतवलेले 9,250 रुपये. मित्रांनो लक्षात घ्या, कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा त्याच्या पटीत कितीही शेअर्स घेता येतात. परंतु आता आपण अभ्यासासाठी एकच शेअर जर पकडला आणि ह्या कंपनीत जर 2 वर्षापूर्वी 9,250 रुपये गुंतवले असते, 5 वर्षापूर्वी 5,157 रुपये गुंतवले असते, 10 वर्षापूर्वी 2,690 रुपये गुंतवले असते, तर त्याचे आत्ता करंट व्हॅल्यूला 12,981 रुपये झालेले आहेत. म्हणजे थोडक्यात काय, तर ह्या कंपनीनं नेट प्रॉफिट भरपूर प्रमाणात दिलेला आहे. ओव्हरऑल जर बघितलं तर ह्या कंपनीच्या शेअर्समध्ये 10 वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे 2,690 रुपये गुंतवले असते. म्हणजे 2,690 रुपयाचे ह्या कंपनीनं 10 वर्षात सुमारे 12,981 रुपये करून दिलेले आहेत. म्हणजेच काय, तर ह्या कंपनीनं सुमारे 10 वर्षात सुमारे 4.82 पट एवढा रिटर्न्स दिलेला आहे. म्हणजेच ह्या कंपनीत जर 10 वर्षापूर्वी 1,00,000 रुपये गुंतवले असते तर त्याचे आत्ता करंट व्हॅल्यूला 4,82,000 रुपये झालेले आहेत. म्हणजे 1,00,000चे 10 वर्षात 4,82,000 रुपये झालेले आहेत. म्हणजेच भरघोस नफा दिलेला आहे. तर मित्रांनो, अल्ट्राटेक सिमेंट ह्या कंपनीचा शेअरच्या बाबतीत म्हणजे किमतीच्या बाबतीत व्हॅल्यू ॲप्रेशन म्हणजेच किमतीतून झालेला नफा आपण आत्ता बघितला. परंतु मित्रांनो, आपण अभ्यासक्रमात पाहिले की कोणत्याही कंपनीचा आपण शेअर्स खरेदी केला म्हणजे त्या कंपनीचे मालक झालो की आपल्याला किमतीतील बदलाचा हा सर्वात प्रमुख फायदा होत असतो. परंतु त्याचे अजूनही फायदे होत असतात, जसे की डिव्हिडंड, बोनस, राईट हे असतात. तर मित्रांनो, डिव्हिडंडच्या बाबतीत जर विचार केला तर अल्ट्राटेक सिमेंट ह्या कंपनीनं मागील रेकॉर्ड पाहिल्यास दरवर्षी बोनस डिव्हिडंड म्हणजेच लाभांश दिलेला आहे. मित्रांनो, 2025च्या बाबतीत जर बोलायचं झालं तर ह्या कंपनीनं जुलै 2025 साली 77.50 रुपये एवढा लाभांश म्हणजे डिव्हिडंड पर शेअर दिलेला आहे. म्हणजेच ह्या कंपनीनं लाभांश दिलेला आहे. तर मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो की ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार सध्या प्रमोटर म्हणजेच त्या कंपनीचे मालक आहे. म्हणजेच त्यांचा हिस्सा 59.2% आहे.
म्हणजेच मित्रांनो, शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार जी कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग हे 50% किंवा त्याच्याहून अधिक असते. तर ह्या कंपनीचं जर आपण बघितलं तर ह्यात प्रमोटर होल्डिंग हे 59.2% म्हणजे अतिशय उत्तम आहे. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 3. निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो की ह्या कंपनीला मागील 5 वर्षापासून सतत नेट प्रॉफिट होतोय, ही जमेची बाजू आहे. परंतु त्या नेट प्रॉफिटमध्ये म्हणावी अशी ग्रोथ नाही. तसेच शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंग ही 50%हून अधिक आहे. त्यामुळे ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे, परंतु उत्तम नाही. मित्रांनो, लक्षात घ्या, योग्य कंपनी आणि उत्तम कंपनी ह्या दोन कंपन्यात रक्कम गुंतवणे कधीही फायदेशीर असते. ज्या कंपनीचा निष्कर्ष आपण अयोग्य असा काढलेला आहे त्या कंपनीच्या शेअर्समध्ये लाँग टर्मसाठी कधीही रक्कम गुंतवू नये. तर मित्रांनो, पण लक्षात घ्या, कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी योग्य असली किंवा किती जरी उत्तम असली तरी तिच्यात 52 खायपासून कोणत्याही कारणाने म्हणजेच जागतिक मंदी, निगेटिव्ह बातम्या, युद्धाच्या बातम्या, तसेच कोरोनासारखी परिस्थिती, अशा कोणत्याही कारणामुळे जेव्हा एकूण मार्केट म्हणजेच निफ्टी निर्देशांक म्हणा, सेन्सेक्स निर्देशांक म्हणा, एकूण मार्केट जेव्हा खाली येत असते तेव्हा योग्य असो किंवा उत्तम असो त्या कंपनीचा शेअरसुद्धा 52 खायपासून खाली येत असतो आणि ती मित्रांनो गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी असते. तर मित्रांनो, अल्ट्राटेक सिमेंट ह्या कंपनीच्या बाबतीत जर बघायचे झाले तर ह्या कंपनीचा शेअर्स आत्ता जेव्हा 52 खायपासून खाली येईल तेव्हा आपल्या ऐपतीप्रमाणे म्हणजेच 10% 52 खायपासून 10% खाली आल्यास काही शेअर्स घ्या आपल्या ताकदीनुसार, अजून 10% खाली आल्यास आपल्या ताकदीनुसार काही शेअर्स घ्या. म्हणजेच काय, तर वार्षिक विश्लेषणानुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे. तर मित्रांनो, जेव्हा 52 खायपासून ह्या कंपनीचा शेअर्स खाली येईल तेव्हा आपल्या ऐपतीप्रमाणे ह्या कंपनीच्या शेअर्समध्ये टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्यास सध्या काहीही हरकत नाही. मित्रांनो, अल्ट्राटेक सिमेंट ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, कमेंट, शेअर करा. तसेच मित्रांनो, एक आव्हान, आपण जे सध्या कंपनींचा अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे क्रमशः व्हिडिओ बनवतोय ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना उत्तम कंपनी निवडण्यासाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण शेअर बाजार अभ्यासक्रम ही नवीन सदर चालू केलेले आहे. त्याचे सुमारे 16 व्हिडिओ झालेले आहेत. तर मित्रांनो, ते व्हिडिओ म्हणजे तुम्हाला शेअर बाजार अभ्यासाची बेसिक माहिती हवी असेल तर ते संपूर्ण व्हिडिओ पहा. मित्रांनो, त्याची मी एक स्वतंत्र प्लेलिस्ट बनवलेली आहे, शेअर बाजार अभ्यासक्रम ह्या नावाची प्लेलिस्ट बनवलेली आहे. तर त्यातील 16च्या 16 व्हिडिओ तुम्ही क्रमशः पहा ही विनंती. भारत माता की जय.